सगळं जग हेलावून गेलेलं आहे. प्रत्येकाला चिंता आहे, की जगामध्ये चाललंय काय? आणि मंडळी, जगामध्ये काय चाललंय ना, ह्याची द्वंद्व आपल्या मनात आणि आपल्या विचारांमध्ये होत असते. नेमकं कळत नसतं, की काय केलं पाहिजे? ह्या क्षणाला आपण काय करू शकतो? पुढचा क्षण कसा येईल? तर मंडळी, हा इतका भेदक आणि सुंदर असा हा विषय आहे. घाबरवणाराही आहे आणि मनाला थोडीशी फुंकर घालणाराही विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल, अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर मंडळी, सगळीकडे जर इथे तिथे कुठलंही टीव्हीवर एखादी न्यूज बघायची आहे, तरी पण युद्ध आणि युद्ध आणि इथे हे पडला, तिथे बॉम्ब पडला, हे झालं, ते झालं, हेच सगळीकडे चालू आहे. प्रकारची युद्ध म्हटली ना, की भले ती परराष्ट्रामध्ये होत आहे, तरी त्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर हा पडतोच पडतो. मानसिक ताण आपल्याला येतोच येतो. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? आपण कुठे स्वतःच्या मनाला उभारी दिली पाहिजे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, मनाला उभारी देता देता खंबीर राहणं. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे. प्रायव्हेट फर्म्स, बिझनेसवाले हे सगळ्यात 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 हळूहळू हळूहळू आहे ना टेन्शनमध्ये जाणार आहेत. ज्या पद्धतीने मी संपूर्ण ग्रहदोष पाहतीये, पुढचे येणारे स्टार्सची स्थिती पाहतीये ना, याने एक लक्षात आलेलं आहे मंडळी, की खूप कठीण काळ येणार आहे आणि जे घडणार आहे ते परमपिता परमेश्वर घडवणारच आहे. आलं लक्षात? पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला या ह्याच्यातनं कसं बाहेर यायचंय? आपण काय करू शकतो? ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या क्षणाला आपण काय करू शकतो? तर आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे, जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा. जर तुम्हाला संधी मिळत असेल तर नक्की कमवून घ्या आणि कमवलेला पैसा बचत करा. कारण बचत फार कामाला येणार आहे. आवाजवी खर्च होत असेल, कुठेतरी आळा घाला, कुठेतरी थांबवा. कारण पुढचा काळ असा आहे ना, की तुम्हाला पैसाच कामाला येणार आहे. पैशाशिवाय काहीच कामाला येणार नाही. तुमच्याकडे पैसा आहे तर सगळं आहे. त्यामुळे मी खास माझ्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी ही एक आवाहन म्हणा, तुम्हाला सावध करणं म्हणा, या सगळ्या गोष्टींसाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे, की तुम्ही सगळ्यांनी जो हा व्हिडिओ पाहत आहात ना, सगळ्यांनी पैशाची बचत करा. तुम्हाला या क्षणाला जिथून पैसा कमवता येत असेल ना, तिथून पैसा कमवा. एका कामावर राहू नका. एका ठिकाणाहून पैसा कमवताय, चांगली गोष्ट आहे. 10 मार्गांनी कसा पैसा कमवू शकता ना, त्याच्याकडे लक्ष द्या. कारण पैसा इतका महत्त्वाचा होणार या पुढच्या काळामध्ये. या काळामध्ये मनाला उभारी देणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण जसं आता काही जणांच्या फोनवरनं आमचं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं, की पेट्रोल संपले काही ठिकाणी पेट्रोल पंपवर. कारण ह्या युद्धाचे परिणाम दिसायला सुरू झालेले आहेत. पण कुठेतरी एका पेट्रोल पंपवर संपलं, मग दुसऱ्या पेट्रोल पंपवर जावं लागलं, मग तिथे ते पेट्रोल मिळालं, मग तिथे पण लाईन खूप होती. हे सगळं हे चालू झालेलं आहे. तर शक्यतो अननेसेसरी पेट्रोलचं सांगते, की अननेसेसरी काहीही काम नसताना कुठेही फिरू नका. सगळ्यात महत्त्वाचं. जी लोकं रेंटनी राहतायत आणि मोठी मोठी घरं आहेत, त्या लोकांनी मी सरळ सांगते, कुठेतरी छोट्या घरांमध्ये शिफ्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला पुढचं रेंट भरणं परवडेल. जी लोकं उगाचच म्हणजे गाड्या इथे तिथे फिरवतात, तर त्यांनी प्लीज सावध व्हा आणि पेट्रोलची पण बचत करा, पैशांची बचत करा, प्रत्येक गोष्टीची बचत करा. काळ कसा येईल, कुठे इमर्जन्सी लागेल याचा काही भरोसा नाही. आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्याचा परिणाम कमी व्हावा असं वाटतंय ना, तर आज मी काही गोष्टी सांगणार आहे ना, त्या जेव्हा माझा व्हिडिओ बघताना त्या दिवसापासून सुरू करा. आणि मी सगळ्यांना हात जोडून सांगते, की कठीण काळ आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, परिवाराची काळजी घ्यायची आहे. तर प्लीज ह्या ज्या आज गोष्टी मी सांगणार आहे किंवा जे काही उपाय देते ना, प्लीज ते चालू करा. सगळ्यात पहिला उपाय, रोज स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा. वेळ कुठलीही ठरवा तुम्ही, सकाळची किंवा संध्याकाळची. वेळेचं बंधन नाहीये. पण रोज 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. कारण त्यांच्याशिवाय आपल्याला तारणारं दुसरं कोणीही नाहीये. कुठून ना कुठून आपले मार्ग, आपल्या पाठीशी उभं राहणं, आपले मार्ग मोकळे करणं आहे ना, हे फक्त तेच करू शकतात. आपली माऊलीच करू शकते. यांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही करू शकत. त्याच्यामुळे
आपल्या स्वामींना भजायचं, आपल्या स्वामींना आठवायचं, आपल्या स्वामींना हाक मारायची, आपल्या स्वामींना सांगायचं की हे परमेश्वरा, हे माऊली, जगामध्ये जे काही चाललंय, जे काही चाललंय, चांगल्या लोकांना त्याचा त्रास नको होऊ देऊस. जी लोक तुझ्या प्रेमात आहेत, माऊली तुमच्या भक्तीत आहे, त्यांना मात्र तुम्ही अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपा. माऊलीला सांगायचं आपल्या, कळलं? कारण माऊलीला सगळं कळतं, पण तरीही कुठेतरी त्या माऊलीला एक वाटत असते की मला माझ्या मुलांनी सांगावं, त्यांना माझी गरज आहे, त्यांना मी हवे आहे, त्यांना माझी मदत हवी आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मंडळी. हे तुम्हाला स्वामींशी बोलावं लागेल. स्वामींशी बोललात तर त्याची उत्तरं पण तुम्हाला स्वामी देतील, कुठल्या ना कुठल्या रूपातून त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. पण बोलणं गरजेचं आहे, त्यांची मदत मागणं गरजेचं आहे, त्यांना हाक देणं गरजेचं आहे. मला तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवताना खूप, खरं सांगते, त्रास होतोय. मला नव्हतं वाटलं की मला अशा कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवावा लागेल, पण माझ्या व्ह्युअर्सना कुठेतरी सावध करणं, कुठेतरी त्यांना गायडन्स देणं, कुठेतरी त्यांना मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. म्हणून खास हा व्हिडिओ आहे आणि मी फार लवकर बनवते, मला माहिती आहे. पण वेळ निघून गेल्यावर काही गोष्टी तुमच्या समोर आणण्यात पण अर्थ नाहीये ना, म्हणून हा व्हिडिओ मी फार लवकर बनवते. स्वामींचा तारक मंत्र बरोबर 11 वेळा म्हणायचा आहे. रोज म्हणा, इतके दिवस तितके दिवस नाही सांगणार मी, रोज म्हणा. संकल्प घेऊ नका, कारण तुम्ही सेवा करताय, त्यामुळे रोज म्हणा. आसन मात्र घ्या, समोर दिवा नाही लावला तरी एक उदबत्ती लावा, बाजूला पाण्याचा ग्लास ठेवा आणि म्हणून झाल्यानंतर ते पाणी पूर्ण घरामधल्या सर्व व्यक्तींना द्यायचं. बाहेर कुणालाही द्यायचं नाही, घरातल्या व्यक्तींनाच फक्त हे पाणी द्यायचं. ठीक झालं, तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. दुसरं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज जेव्हा झाडू मारता पूर्णपणे, आणि रोज सकाळी उठल्यावर झाडू हा आपला लागलाच पाहिजे घराला, आणि तो बाहेरच्या दिशेने, दरवाजाच्या दिशेनेच काढला गेला पाहिजे. झाडू झाल्यानंतर आपण लादी पुसतो, त्या लादीमध्ये तुम्हाला जाडं मीठ मात्र टाकायचं आहे. जाडं मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एकदम कापूर असतो छोटा एक, तो चुरून टाकायचा आहे त्या पाण्यात. ठीक आहे, कापूर टाकला तुम्ही, थोडंसं गोमूत्र टाका, थोडीशी हळद पण टाका. त्या पाण्यानेच पूर्ण घर पुसलं गेलं पाहिजे. अगदी खिडक्यांच्या साईडचे जे हे असतात कॉर्नर्स, ते सगळी तिथले पण सगळे साईड पुसले गेले पाहिजेत खिडक्यांचे. उंबरा पुसला गेला पाहिजे. आणि एका ग्लासमध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि तुळशी पत्राने ते पाणी अख्ख्या घरभर मारायचं आहे आपल्याला. घरामध्ये दोन्ही टाइम रोज दिवा तर लागलाच पाहिजे, पण धूप मात्र एक वेळ झालाच पाहिजे. आणि कापूर आणि एक लवंग घरामध्ये जळालीच पाहिजे, आपण जाळायचीच आहे. म्हणजे नित्य नियमाने तुम्हाला हे करायचं आहे. मी तुम्हाला अग्निहोत्र करायला नाही सांगत आहे, मी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय देते की जे तुम्हाला सहज आहे, सोपे आहेत आणि तुम्ही करू शकता, त्यामुळे ते करायचं आहे. हे काही उपाय तुम्हाला तारणार आहेत ह्या सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी डोळे मिटून बसायचं आणि मॅनिफेस्ट करायचं पॉझिटिव्हली की आपण सेफ आहोत, आपण फायनान्शियल फ्रीडममध्ये आहोत. आलं लक्षात? फायनान्शियल फ्रीडम हा शब्द वापरायचा. फायनान्शियल फ्रीडममध्ये आहोत आणि सुपर फिट आहोत आणि सुखी आहोत. हे तीनच अफर्मेशन्स आपल्याला घ्यायचे रोज झोपण्याच्या आधी. आणि हे अफर्मेशन्स जे आपण बोलत आहोत ना, तेच अफर्मेशनमध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज करायच्यात. ह्या काही गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्यात. म्हणजे आपण सुखी आहोत, मग आपण सुखी असल्यावर काय करतो? सुखी असल्यावर आपण एन्जॉय करतो, आपण सगळ्यांची छान हसून बोलतो, आपण छान गप्पा मारतो, आपण फिरायला जातो. ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या, म्हणजे ह्या डोळ्यांच्या नजरेसमोर पाहायच्या, डोळे बंद डोळ्यांनी पाहायच्या. याची देही याची डोळी म्हणतो ना आपण, तसं आहे ते. या डोळ्यांमध्ये, बंद डोळ्यांमध्ये ते चित्रपटासारखं फिरलं पाहिजे की तुम्ही मस्त फिरायला गेला आहात, मित्रमैत्रिणींबरोबर छान बसला आहात, मस्त गप्पा टप्पा चालल्या, तिकडे स्नॅक्स खाताय किंवा मस्त गाडी आहे तुमची, त्यातनं तुम्ही फिरताय. म्हणजे तुम्हाला तुमच्या सुखी जीवनाची जी व्याख्या आहे, ती जी काही आहे, ते संपूर्ण जीवन तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही तेव्हाच सुखी असू शकता, तुम्ही तेव्हाच सुपरफिट असू शकता जेव्हा तुमच्याकडे पैसा आहे. त्यामुळे तुम्ही फायनान्शियल फ्रीडममध्ये आहात, माझ्याकडे पर्याप्त पैसा आहे, हे सगळं आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे. आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी करायचं आहे. झोपण्याच्या आधीची जी स्थिती असते ना, ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला नॉक करणारी स्थिती असते. त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही जे काही बोलता ना, तेव्हा ते सबकॉन्शियस माइंड ते ऑर्डरमध्ये घेतं. आणि सबकॉन्शियस माइंडने जेव्हा ते ऑर्डरमध्ये घेतलं जातं,
तेव्हा कुठे त्याच्यावर काम होणं सुरू होतं. काम सुरू होतं म्हणजे त्याला कॉस्मिक एनर्जी कनेक्ट होते आणि तुमचे जी काही तुम्ही अफर्मेशन्स दिलेले आहेत ते प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही मंडळी. तेव्हा तुम्हाला अफर्मेशन्स इतके पॉझिटिव्हली द्यायचे आहेत. अफर्मेशन्स जेव्हा रात्री देता आणि तुम्ही लगेचच झोपता, मग मोबाईल हातात घ्यायचा नाही किंवा कुठलीच गोष्ट नाही. एकदा अफर्मेशन झालं मग डायरेक्ट तुम्ही पंढरपूरला झोपेत. आलं लक्षात? अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही किंवा काही बोलायचं नाही. शांत झोपून जायचं आणि डोळ्यासमोर ते चित्र पाहत राहायचं. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मात्र सेम अफर्मेशन्स डोळे बंद करून द्यायचे आहे. तेव्हा ही तुमची स्थिती जी असते ना, ती एका वेगळ्या लेवलची असते. एक वेगळ्या ऊर्जेशी तुम्ही कनेक्ट असता. सबकॉन्शियसशी पण तुम्ही तेव्हा कनेक्ट असता. कारण तुम्ही पूर्ण जागे झालेले नसता आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना, हे तेव्हा चालू असतं. त्यातून त्या स्थितीतून तुम्ही बाहेर येण्यासाठी उठलेले असता. पण तरी ती कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला आपली माइंड, आपले विचार, आपली बॉडी कनेक्ट असते. म्हणून आपल्याला त्यावेळेस पण सेम अफर्मेशन द्यायचं की मी काय आहे, मी फायनान्शियल फ्रीडममध्ये आहे, माझ्याकडे पर्याप्त पैसा आहे आणि मी सुपरफिट आहे आणि खूप सुखी आहे. इतके 3 सहज सोपे अफर्मेशन्स आहेत जे तुम्हाला घ्यायचे आहेत, करायचे आहेत आणि हे अफर्मेशन्स बंद डोळ्यांनी व्हिज्युअलाइज करायचे आहेत. व्हिज्युअलाइज म्हणजे स्वप्नांसारखं पाहायचं आहे. तुम्ही सुखी कसे असतात ते तुम्हाला पाहायचं आहे. पैसा कसा तुमच्याकडे छान आहे तो पाहायचा आहे. हे झालं अफर्मेशनचं. हे रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर लगेचच बेडवर करायचंच आहे. हे करून तुमच्या आयुष्यामध्ये ना फार बदल होणार आहे. इतका बदल होईल ना की कितीही वाईट परिस्थिती आली ना तुम्हाला शिव नाही जाणार नाही, तुम्हाला फरकही पडणार नाही. कारण मंडळी 2030 पर्यंतचा काळ आहे ना थोडासा त्रासदायक आहे आणि तो काळ जो आहे, मी 30 पर्यंत नाही म्हणणार, पण 2031 पर्यंतचा काळ आहे ना हा प्रचंड थोडासा तापदायक आहे आणि ह्या सगळ्याचा आपल्याला ताप होऊ नये ना म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणखीन शेवटचा एक उपाय सांगते मी तुम्हाला. एक पिवळी मेणबत्ती घ्यायची. पिवळी मेणबत्ती घेऊन तुम्ही हा जो उपाय आहे हा गुरुवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता आणि पौर्णिमेला करू शकता. पिवळी मेणबत्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर क्रिस्टल असेल, ग्रीन अव्हेंचुरिन किंवा सिट्रिन, तो घ्यायचा आहे. तो तुम्हाला मेणबत्तीच्या बाजूला ठेवायचा आहे. तो सिट्रिन किंवा ग्रीन अव्हेंचुरिन दोन्ही असतील तर दोन्ही. ठीक आहे. हा भरभराटीचा असा उपाय आहे की तुमचे सगळे मार्ग ओपन करेल. पैसा येण्याचे मार्ग ओपन करेल. तुमचे बिझनेसेस चालायला लागतील. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आहे ना तुम्हाला मार्ग मिळतील. तुम्ही पैसे कमवाल. तर सिट्रिन आणि ग्रीन अव्हेंचुरिन तुम्ही त्या ग्रीन कॅन्डलच्या बाजूला ठेवायचं आहे. ग्रीन कॅन्डल एका ताटामध्ये चिकटवून घ्यायची. त्याच्या बाजूला तुम्हाला क्रिस्टल ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूला एक तमालपत्र ठेवायचं आहे. त्याच्यावर जे मॅनिफेस्ट तुम्ही केलेलं आहे झोपण्याच्या आधी आणि सकाळी, ते मॅनिफेस्टेशन तुम्हाला लिहायचं आहे ग्रीन पेननी तमालपत्रावर आणि ते तमालपत्र तुम्हाला तुमच्या कॅन्डलच्या बाजूला ठेवायचं आहे. आणि कॅन्डल जेव्हा तुम्ही अशी ठेवता तेव्हा त्याच्या बाजूला दोन्ही हात पकडायचे आहेत आणि सेम अफर्मेशन द्यायचं आहे जे अफर्मेशन तुम्ही झोपण्याच्या आधी आणि सकाळी दिलेलं आहे. सेम इंटेन्शन सेट करायचे तुम्हाला. असा हात ठेवायचा आणि त्या मेणबत्तीला डोळे बंद करून सेम सांगायचं आहे. मी आता परत ते रिपीट नाही करणार, दोनदा ऑलरेडी केलेले 2-3 वेळा. आता तेच तुम्ही लिहून घ्यायचं आणि मेणबत्ती जेव्हा हे करताना अफर्मेशन देताना पेटवायची नाही. पेटवण्याच्या आधी ते अफर्मेशन म्हणजे इंटेन्शन मेणबत्तीमध्ये सेट करायचं आहे तुम्हाला आणि इंटेन्शन सेट करून झाल्यानंतर तुम्हाला मेणबत्ती पेटवायची आहे. मेणबत्ती पेटवून झाल्यानंतर जी वात असते, ठीक आहे, जी वात असते त्या वातीकडे पाहत पुन्हा त्राटक करत तुम्हाला सेम मॅनिफेस्टेशन करायचे म्हणजे सेम इंटेन्शन सेट करायचं. सेट करण्यापेक्षा सेम इंटेन्शन बोलत राहायचंय म्हणजे अफर्मेशन. त्या मेणबत्तीकडे पाहत, मेणबत्तीच्या वातीकडे पाहत, आपण जी मेणबत्ती पेटवली आहे त्याची जी ज्योत आहे ना तिच्याकडे पाहत 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 तुम्हाला ते बोलायचं. हे बोलताना तुम्हाला मनालाच इतकं सुखकारक वाटेल आणि तुम्ही ह्या पूर्ण भौतिक जगामध्ये ह्या वेगळी ऊर्जा क्रिएट करत आहात. आणि ही जी ऊर्जा आहे ना ही तुम्ही स्वतःपुरती किंवा तुमच्या फॅमिलीपुरती नाही करत आहात. ही ऊर्जा तुम्ही पूर्ण ह्या विश्वासाठी तयार करत आहात. कारण तुम्ही सुपरफिट असाल, तुम्ही फायनान्शियल फ्रीडममध्ये असाल, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या आजूबाजूची लोक पण तशीच असतील. कारण तुम्ही जर असे राहिलात तर कुठून तरी सोर्सेस असतील ना तुम्हाला असं राहण्यासाठी. काही सोर्सेस आहेत ना, ते सोर्सेस पण त्याच फॉर्ममध्ये राहणार आहेत.
त्यामुळे तुम्ही फक्त हे तुमच्यासाठी नाही करणार आहात, तर हे तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांसाठीही करणार आहात. तेव्हा मंडळी, जास्तीत जास्त लोकांनी हे करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मेडिटेशन 100% आपल्याला करायचं आहे. 100% मेडिटेशनमध्ये काही नाही, मनाला शांत ठेवायचं आहे, कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे, आपली एनर्जी बूस्ट करायची आहे मेडिटेशनमध्ये. त्यामुळे मेडिटेशन तर 100% रोज करा. मेडिटेशनला कुठलाही टाईम नसतो मंडळी. सकाळी पहाटेपासून रात्रीमध्ये कधीही, म्हणजे 24 तासात तुम्ही कधीही मेडिटेशनला बसू शकता, कधीही बसू शकता. त्याला काही बंधन नाहीये. तेव्हा मेडिटेशन 100% रोज करा. 2 मिनिटाचे 5 मिनिटं, 5 मिनिटं, मग 10 मिनिटं, 10 मिनिटं, मग 15 मिनिटं, असं मेडिटेशन वाढवा. पण मेडिटेशन रोज करा, सातत्याने करा. मेडिटेशनची बैठक ठेवा, बैठक चुकवायची नाही. रोज तुम्हाला डोळे मिटून बसायचं आहे. कितीही गोंधळ, कितीही विचार डोक्यांमध्ये येऊ दे, जाऊ दे, येऊ दे, जाऊ दे, काही फरक पडत नाही. मेडिटेशनचा जो उच्चांक गाठला जातो हा विचारांमधूनच जातो. विचारांमधूनच मेडिटेशनच्या त्या सुप्त अवस्थेचा मार्ग मिळतो. तेव्हा मेडिटेशन फार गरजेचं आहे. मेडिटेशन करताना, झाल्यानंतर किंवा करण्याच्या आधी तुम्हाला भगवंताला, परमपिता परमेश्वराला हात जोडून सांगायचं आहे, हे परमेश्वर, हे काही जगभरामध्ये चाललेलं आहे, याचा चांगल्या लोकांना त्रास होऊ देऊ नकोस. जी चांगली लोक आहेत त्यांना कायम सुखात ठेव, त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्याची झळही पोचवू नकोस. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते, जगातील सर्व मुक्या प्राण्यांना सुखात ठेवा आणि निरोगी ठेवा. त्यांच्यासाठी हात जोडणारी फार कमी लोक आहेत. तुम्ही जोडा, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला तुमच्या दारासमोर एखादा प्राणी दिसला, उपाशी दिसतोय, तर त्याला एक भाकर, एक चपातीचा तुकडा, काहीतरी द्या. बघा, तुमचं पुण्य फळफळेल, तुमचं नशीब फळफळेल. तुमच्या मुलाबाळांना कितीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या नशिबाला वेगळी साथ घातली जाईल. परमेश्वराकडनं त्यांना हात दिला जाईल. तेव्हा हात जोडतो ना आपण, तेव्हा मनुष्यांसाठी, आपल्या आसपासची लोक, या जगातील चांगल्या लोकांसाठी, वाईटांसाठी आपण हात नाही जोडायचे. त्यांना परमेश्वर बघून घे. आपण जे जगभरामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांनी कधी कुणाला त्रास दिला नाहीये, आणि ज्यांना आपल्याकडनंही, आपण जर कुणाला त्रास दिला असेल तर त्याची माफी मागून घ्यायची, म्हणजे आपण चांगल्यामध्ये येऊ. माफी मागून घ्यायची आणि हात जोडायचा. सगळ्यांसाठी हात जोडा, चांगल्या लोकांसाठी की ज्यांना त्रास होता कामा नये, मुक्या प्राण्यांसाठी ज्यांनाही त्रास होता कामा नये. तर मंडळी, हे इतकं जरी तुम्ही केलं ना, तरी तुम्हाला कळेल की तुमचं अलगद, तुमची जी नाव आहे ना, हे जे काही चाललंय ना, याच्यामध्ये हा अलगद तरंगेल. माझं मार्गदर्शन हे कायम तुम्हाला उपयोगी पडत असतं, असं मी समजते, आणि असे मला बरेच व्ह्यूअर्स सांगतात. तेव्हा माझं हे मार्गदर्शन, माझे हे उपाय मात्र तुम्ही नक्की करा. तुम्हाला कधीच स्वामी माऊली एकटं सोडणार नाही. स्वामी माऊली कायम तुमच्या बरोबर असेल. आणि ती मेणबत्ती जी मी सांगितलेली आहे, परत प्रश्न येतील मला की ते मेणबत्तीचं काय करायचं, तर ती मेणबत्ती पूर्ण जळाली की तिला कुठेतरी मातीमध्ये गाडायचं असतं. जे तमालपत्र आहे ते पुन्हा तसंच ठेवायचं आणि पुन्हा पुढच्या वेळेस ते उपयोगात आणायचं. तमालपत्र फाटलेलं नसावं, अखंड असावं. ठीक आहे मंडळी. तमालपत्र जर फाटलं, काही झालं, तर तिला त्या मेणबत्तीतच जाळायचं आणि दुसरं तयार करायचं, आणि ते तमालपत्र कायम आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं. तर मंडळी, उपयोगी व्हिडिओ आहे, प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येकाने हे केलं पाहिजे. कारण एक व्यक्ती करते ना, तेव्हा ती तिच्या आजूबाजूच्या त्या सगळ्या सोर्सेसला, त्या लोकांना घेऊनच करते, म्हणजे तिच्या त्या मॅनिफेस्टेशनमध्ये, तिच्या त्या व्हिज्युअलाइज याच्यामध्ये ती लोक असतात. त्यामुळे ती लोक पण सेफ होणार. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त लोक हे उपाय करतील आणि त्यांच्या लोकांना ते सामावून घेतील आणि सगळ्यांना सेफ ठेवतील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करायचं आहे. कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काय वाटतंय, हा जी परिस्थिती चालली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवू असं वाटत असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि कॉमेंटमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचा आहे विषय लिहायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. बरं मंडळी, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची मी वाट पाहत आहे, की तुम्ही लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करायची मी वाट पाहत आहे. पुन्हा लवकर भेटू आपण. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.